यस ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर सर आहेत आणि दुसऱ्या बाजूला सचिन सर यांना पाहतोय आज ऑफिशियल पंचाच्या भूमिकेमध्ये. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर पहिल्या मॅच मधला विजयी संघ कृष्णा बॉईज वापे संघ, दुसऱ्या मॅच मध्ये विकी स्पोर्ट्स आडगाव संघाने बाजी मारली आणि तिसऱ्या मॅच मध्ये आता कोण बाजी मारणार, तिसऱ्या मॅच मध्ये कोण बाजी मारणार, बोरशेती संघ की गोटेकर संघ. प्रेक्षक आता आपण पाहिलं तर संख्येने वाढलेले आहेत, भरपूर साऱ्या संख्येने आता प्रेक्षक वर्ग ऑफलाईन आणि ऑनलाईनच्या माध्यमातून जोडलेले आहेत. आपल्या सर्व प्रेक्षकांचं ही स्वर्गीय अण्णाबाबा स्मृती चषक आयोजकांच्या माध्यमातून आपलंही सहर्ष स्वागत असेल. 4 षटकांची मॅच असेल, सामना लगेच सुरू करणार आहोत. विनंती असेल प्लीज क्षेत्ररक्षणाची सजावट करून घ्यायची आहे प्लीज. दोन्ही संघाचे 12 खेळाडू सुद्धा उपस्थित झालेत. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी पाहायला मिळते. एका बाजूला कॅप्टन कुल रोहन आणि दुसऱ्या बाजूला या शहापूर तालुक्याला पडलेलं घोड सोपड आणि बायकर सम्राट गणेश डिंगोरे उर्फ धोनी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पाहायला मिळेल. कमी कालावधीमध्ये आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला वेध लावणारा खेळाडू गणेश डिंगोरे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, ज्याच्या बॅटिंगचा फॅन फॉलोविंग जर शहापूर ठाणे नगरीमध्ये पाहिला तर भरपूर सारा आहे असा खेळाडू गणेश डिंगोरे मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं अर्जुन बांगर बोरशेती गावचा बाईक सम्राट आहे, ज्याच्या कारकिर्दीमध्ये आतापर्यंत तब्बल त्यानेही भरपूर साऱ्या बाईक्स जिंकलेल्या आहेत टेनिस क्रिकेट खेळत असताना. चार षटकांची मॅच. स्ट्रायकर इनला गणेश डिंगोरे उर्फ धोनी, नॉन स्ट्रायकर इनला कॅप्टन कुल रोहन आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती बोरशेती एक्सप्रेस अर्जुन बांगर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती. यस इथे पाहिलं गेलं तर महत्वाची मॅचला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होईल. मैदानाच्या आतमध्ये अगदी पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षणाची सजावट चालू आहे बोरशेती टीमच्या माध्यमातून. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण बोरशेतीचा एक्सप्रेस गोलंदाज एक आयकॉन खेळाडू अर्जुन बांगर गोलंदाजी मार्क वरती. एक चांगली लढत असेल या दोन खेळाडूंच्या माध्यमातून. आयकॉन वर्सेस आयकॉन, बिग प्लेअर वर्सेस बिग प्लेअर आणि स्टार वर्सेस स्टारची लढाई मैदानाच्या आतमध्ये. बायकर सम्राट वर्सेस बायकर सम्राट लढत मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल अर्जुन बांगर राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज आहेत. दोन्ही खेळाडू संघाचे खरेतर आधारस्तंभ आहेत, संघाच्या पाठीचे कणे आहेत. बोरशेती गावासाठी अर्जुन बांगर आणि गोटेकर गावासाठी गणेश डिंगोरे महत्वाचे खेळाडू असतील या मॅच मध्ये. खूप चांगली मॅच रंगेल, खूप चांगली मॅच रंगेल यात मात्र शंका नाहीये. पहिला बॉल अर्जुन गोलंदाजी मार्क वरती, समोर गणेश डिंगोरे. पहिलाच बॉल फटका फसलाय, बॉल पॉइंटच्या दिशेला निघालाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतायत, बॉल आतमध्ये ढकललाय. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि 2 धाबा कंप्लीट झालेत. गुड फिल्डिंग बाय बोरशेती टीम. खूप चांगलं फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. 2 धाबा झालेल्या आहेत. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं टायमिंग प्रॉपर झालं नव्हतं, त्यानंतर बॅटची कड घेतली, अगदी पॉइंटच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल झाला आणि त्यानंतर 2 धाबा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये जोडल्या गेल्यात आणि 2 धाबडे धावफलकावरती बदल झालाय. अगदी संघाचं अकाउंट ओपन झालंय, गणेशचं अकाउंट ओपन झालं आणि धावफलक 2 धाबेने पुढे जाऊन पोहोचलाय. हो आणखी एक चांगला बॉल, वेगवान बॉल आहे अर्जुन बांगरचा हा वेगवान बॉल. अगदी या बॉलवरती सुद्धा उत्तर नव्हतं बॅटरकडे. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 बॉल आणि 2 धावा धावफलकावरती. गणेशला पसंत आहे वेगवान येणारे बॉल्स आणि गणेश पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सज्ज. स्ट्रायकर इनला पाहायला मिळेल. खूप चांगली लढत आहे. हो इनसाइड आउट, टिपिकल पॉवर प्लेचा पॉवरफुल फटका. बॉल निघून चाललाय, 1 बाउन्स, सीमारेषा पार, कव्हरच्या दिशेला येतोय, चौकार.
इथे तू शेर तो माय बाब्बर शेर, तू शेर तो माय बाब्बर शेर मैदानाच्या आतमध्ये. तू मला रोखणार तर मी तुला ठोकणार आणि ते गणेश डिंगोरेने चौकार मैदानाच्या आतमध्ये ठोकला. खूप चांगली बॅटिंग गणेश डिंगोरेच्या माध्यमातून. 6 धावा धावफलकावरती. ओ हो 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 पुन्हा एकदा यष्ट्या वाकवल्या गेल्यात. क्लीन बोल्ड झालाय गणेश डिंगोरे, स्वस्तामध्ये बाद झाला आणि गोटेगर संघाला महत्वाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का बसलाय 6 या धावसंख्येवरती. चांगला प्रयत्न केला होता करता गणेश डिंगोरेने ऑन साइडला खेळण्याचा, पण बॅट आणि बॉल पासून संपर्क थोडासा चुकला आणि त्यानंतर पाहिलं तर यष्ट्यांचा वेध घेतलाय बॉलने आणि गणेश डिंगोरे नावाचा वादळ पहिल्या षटकामध्ये शांत झाला. प्रयत्न गणेशने चांगला केला होता तर ऑन साइडला खेळण्याचा, पण अर्जुनचा एक अचूक वेध घेणारा बॉल गणेशला रीड करता आलेला आहे आणि त्यानंतर जर पाहिलं तर बॅटर बाद झाला. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमित भांडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी पाहायला मिळेल. अष्टपैलू खेळाडू आहे, हार्ड हिटर आहे. गोटेगर गाभासाठी भरपूर साऱ्या मॅच मध्ये फिनिशरचा रोल या खेळाडूने भरपूर साऱ्या मॅच मध्ये फिनिशरचा रोल निभावलाय. या मॅच मध्ये आता क्रमांक 3 वरती तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलेत. 1 डाऊन पोझिशन महत्वाची आहे. संघाला सावरायचं या मॅच मध्ये. अमित बांडे कशी बॅटिंग करतो पाहायचं. पहिला बॉल, हो हो टप्पा चेंज केलाय या मॅच मध्ये अर्जुन बांगरने. पहिला बॉल आपण पहिला समोर टाकला, दुसरा बॉल थोडासा मागे घेतला, तिसरा बॉल पुन्हा एकदा आपण पहिला समोर टाकला आणि चौथा बॉल आपण यष्ट्यांवरती टाकला आणि 5वा बॉल पुन्हा एकदा अकुट टप्प्याचा मारा अर्जुन बांगरच्या माध्यमातून. शेवटचा अंतिम बॉल आता या मॅच मधला. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अॅक्युरेसी आहे गोलंदाजी मध्ये. पुन्हा एकदा टॉप एज क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत, कोणतीही चूक करणार नाही आहेत. पकडला गेलाय अप्रतिम झेल. संपलाय अमित बांडेचा हा छोटासा खेळ. फलंदाज बाद. टीम मीटिंग करू नका विनंती असेल. एक षटकाचा खेळ समाप्त झाला. 2 गडी बाद आणि 6 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली. सूरज स्मृती बोरशेती टीम साठी अर्जुन बांगरने एक निर्णायक षटक टाकलंय. महत्वाचे 2 गडी गारद केलेत आणि एक इकॉनॉमिकल षटक. 6 धाबांचं षटक पाहायला मिळालं. यामध्ये गणेश डिंगोरे नावाचं वादळ पहिल्या षटकामध्ये बाद झालं आणि दुसरा गडी आपण अमित बांडे बाद झालेला आपण पाहिला. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती आतिश भांडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आतिश भांडे मोठ्या मैदानाचा मोठा खेळाडू आहे. बडे मंच का सरपंच आहे. या मॅच मध्ये आता आतिश भांडेला तर जबाबदारी गोटेगर गावाची घ्यावी लागेल, गोटेगर संघाची घ्यावी लागेल, कारण गणेश डिंगोरे आणि अमित बांडे तंबूच्या आश्रयाला पोहोचलेले आहेत. आता दुसऱ्या षटकामध्ये बोरशेती टीमच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवरती सुमित गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. दुसरं षटक राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना समोर आपण पाहिलं तर रोहन कॅप्टन कूल आहे. कॅप्टन महत्वाचा राहिला गोटेगर गाभासाठी. अनेक स्पर्धा तर या खेळाडूने जिंकल्यात. महाराष्ट्रातील सर्वात मोठी स्पर्धा केंद्रीय मंत्री चषकाची तर या संघाने जिंकली या कॅप्टनच्या नेतृत्वाखाली. या मॅच मध्ये आता पाहिलं गेलं तर रोहन याही खेळाडूवरती जबाबदारी असणार आहे. रोहनला आता परिस्थितीनुसारचं क्रिकेट या मॅच मध्ये खेळावं लागेल. पहिला बॉल तो फेस करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि समोर गोलंदाजी मार्कवरती सांगे कोट्यातील दुसरं षटक टाकत असताना सुमित पाहायला मिळेल. पहिला बॉल लाफ्ट केला. क्षेत्ररक्षक डीपला. बाली आहे तिथे, चूक करणार नाहीये. सिंगल मेल आणि सिंगल नंतर आपण धावफलकावरती छोटासा बदल. कासवाच्या गतीने धावफलकेला अगदी बदल होत असताना पाहायला मिळतोय. सिंगल धाव मिळाल्याने सिंगल नंतर स्ट्राईक रोटेट झाली. नॉन स्ट्रायकर एंडचा बॅटर आता स्ट्रायकर एंडला पोहोचलाय आतिश भांडे आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले गेलेत. ऑन साइडला 3 आणि ऑफ साइडला 2 क्षेत्ररक्षक आहेत. कमी गतीने टाकलाय, संयम दाखवलाय, टेम्परामेंट दाखवलाय आतिश भांडेच्या माध्यमातून. खूप चांगला संयम.
पुन्हा एकदा इथे थोडीशी संधी मिळाली होती आणि संधीचं सोनं, संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न अतिशचा होता, पण अगदी क्षेत्ररक्षकाने कुठेतरी म्हणावं लागेल की चकवा देण्याचा प्रयत्न केला होता. बॅटरला अगदी दाखवलं होतं एक आणि करायचं होतं एक, पण या प्रयत्नामध्ये अतिश सुद्धा खूप हुशार आहे, त्याने सुद्धा खूप चांगला प्रयत्न केला. सिंगल मिळाल्याने सिंगल नंतर धावफलकावरती पुन्हा एकदा बदल झाला. 8 धाबा धावफलकावरती. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेला, सरळ बॅटने, नो चान्स फॉर फिल्डर, रिकाम्या जागा भरा, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. रोहन खूप चांगला स्ट्रोक खेळलाय सरळ बॅटने. त्याला माहिती होतं आपल्याला वेगळं काही करायचं नाही, अगदी सरळ हाताने आणि सरळ मार्गाने सर्व काही काम करायचे आहेत आणि सर्व सरळ मार्गाने अगदी आपण पाहिलं तर समोरच्या दिशेला एक चांगला स्ट्रोक 4 धाब्यांसाठी पाहायला मिळाला. 12 धाबा धावफलकावरती. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, हा बॉल आपण पाहिला तर थोडासा बाहेर निघाला, अगदी लेग कटरचा वापर सुमितने केलाय. बाहेर निघणाऱ्या बॉलवरती रोहनला थांबवलाय. डॉट बॉलची सांगता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 12 धाबा धावफलकावरती आहेत. 2 गडी बाद. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, बालीच्या डोक्यावरून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क, सिक्सर. फलकावरती घड्याळ हातात असल्यानंतर वेळ बदलत नाही, वेळ बदलते संघाची तुमच्या मेहनतीने आणि कष्टाने. या मॅच मध्ये पुन्हा एकदा गोटेगर संघाची वेळ बदलायला सुरुवात झाली, कारण धावफलकावरती जर धावा पाहिल्या तर 18 झालेल्या आहेत. 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. रोहनने आता आक्रमण हा पर्याय मैदानाच्या आतमध्ये वापरलाय. पहिल्या षटकामध्ये संधी मिळाली नव्हती, या दुसऱ्या षटकामध्ये संधी मिळाली आणि संधी मिळत असताना 4 बॉल फेस केलेत. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळालेत. शेवटचा अंतिम बॉल दुसऱ्या षटकामध्ये रोहन स्ट्रायकर एंडला, गोलंदाजी मार्कमध्ये सुमित. आखूड टप्पाचा वास समोर फुल टॉस टाकला, लोअर फुल टॉस बॉलला फटका फसला. अगदी पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक हसला आणि खेळाडू फसला. फलंदाज रोहन बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यस, नवीन बॅटर जय पाहायला मिळतोय, जयंत पाहायला मिळतो. नवीन बॅटर जयंत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 गडी बाद झाल्यात आणि 18 धाबा धावफलकावरती. जवळपास आघाडीचे बॅटर्स लवकर बाद झालेत गोटेगर टीमसाठी. बोरशेती संघाची गोलंदाजी राहिली. रोहनने खरं तर थोडासा दमकम या मॅच मध्ये दाखवला. बॅटिंग चांगली केली गोटेगर बी संघासाठी, पण आतिश बांडे नावाचं वादळ जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल ना तोपर्यंत गोटेगर बी संघाला सुद्धा कोणती भीती नसणार आहे, कारण आतिश भांडेकडे जे फटके आहेत ना ते खरं तर खूप चांगले फटके आपल्याला नेहमीच अनेक स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेत. या मॅच मध्ये आतिश बांडे कसे बॅटिंग करतोय पाहायचं. या आधीच्या मॅच मध्ये, या आधीच्या स्पर्धेमध्ये, या आधीच्या अनेक स्पर्धेमध्ये तुम्ही काय केलं त्याला इथे महत्व नाहीये, त्याला इथे थारा नाहीये. या मॅच मध्ये आणि स्वर्गीय अण्णाबाबा स्मृती चषकामध्ये तुम्ही काय करणार आहात त्या गोष्टींना महत्व दिलं जाणार. 12 बॉल आणि किती दाबा बनवणारा गोटेगर संघ बी पाहायचा. 4 षटकामध्ये जर गोटेगर संघ 35 ते 40 धावापर्यंत पोहोचला ना तर मॅच शेवटच्या बॉल पर्यंत रंगणार, यात मात्र शंका नाहीये. अगदी पहिल्या इनिंग मध्ये, इनिंगच्या समाप्तीनंतर आपण नेक्स्ट राऊंडचे ड्रॉ करणार आहोत. पहिलाच बॉल फ्लिक करत असताना बॉलला पाठवून दिलाय डीप फाईन लेगच्या दिशेला. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवा का झोका मिला मौका, आतिश ने लगा दिया बेहतरीन चौका. सुरुवात झाली, सुरुवात चांगली झाली. आता शेवट कसा होतो पाहायचा.
या षटकाची सुरुवात अप्रतिम झाली आहे. बॅटिंग करणाऱ्या टीम अर्थातच गोटेकर बी संघासाठी लाजवाब स्ट्रोक आतिश बांडेच्या बॅटमधून आलाय. क्षमता आहे या खेळाडूकडे, कॅलिबर आहे या खेळाडूकडे. हो हो, लाजवाब स्ट्रोक. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. जो आमच्याशी नडेल तो दिसेल डायरेक्ट ढगात. षटकार. थँक्यू डीजे. काय बॅटिंग केली आहे, काय स्ट्रोक खेळलाय आतिश बांडेने. लाजवाब बॅटिंग. हा खेळाडू कधी गिअर चेंज करेल याचा नेम नाहीये, कारण आता टॉप गिअर मध्ये बॅटिंग करतोय. अगदी पुन्हा एकदा मॅच मध्ये अगदी वरचं ठरत असताना गोटेकर बी संघ बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो, कारण लगातारचे 2 मोठे फटके अगदी धावसंख्येवरती मोठा आकार देत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. 28 झालेत. 3 गडी बाद, 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. तेजसच्या गोलंदाजीवरती आक्रमण मैदानाच्या आतमध्ये केलंय आतिश बांडेच्या माध्यमातून. फुल टॉस. बॉल वरती केलंय आक्रमण. बॉल करतोय मैदानाच्या बाहेर. आकाश भ्रमण. षटकार. आणि रोल इथे आता पाहिलं गेलं तर आतिश बांडेने निभावलाय, अप्रतिम निभावलाय गोटेकर संघासाठी. काय बॅटिंग केली आहे. तब्बल आतापर्यंत पाहिलं तर 34 धाबा धावफलकावरती आहेत. जवळपास आता पाहिलं तर टार्गेट जवळपास सेट झाला. इथून पुढे जितक्या धाबा गोटेकर बी संघासाठी बनतील ना त्या धाबा प्लस राहतील, कारण बोरशेती संघासाठी तेजसची गोलंदाजी महागडी ठरली आहे. 3 बॉल मध्ये आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळाला. खूप चांगली बॅटिंग आतिश बांडेच्या माध्यमातून. हो हो, हा बॉल पाहिला. टप्पा चेंज केलाय. कट्ट्यावरील गप्पा, घरातील पप्पा, बाहुबली मधील कटप्पा आणि गोलंदाजी मधील टप्पा इथे पाहिलं गेलं तर पाहिला जातो. इथे तेच पाहायला मिळाला. आतिश बांडेला थोडस आता पुन्हा एकदा संकटामध्ये टाकलाय. इथे पाहिलं गेलं तर तेजसने कमबॅक केला, कारण एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर केला. 4 बॉलचा सामना आता आतिश बांडेने केला आणि टोटल धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिली तर 34 धावा धावफलकावरती आहेत. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे आणि समोर स्ट्रायकर आतिश बांडे. हो हो, इथे पाहिलं गेलं तर सबमरीन डिलिव्हरी. थोडासा बॉल खाली राहिलाय. आतिश बांडे थोडासा विचारात पडलाय. आतिश बांडे थोडासा संकटामध्ये पडलाय, कारण आतिश बांडेला प्रश्न विचारले गेलेत गोलंदाजाच्या माध्यमातून आणि प्रश्नाचं उत्तर आलंय मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. अगदी 3 बॉल पाहायला गेले तर गोटेकर संघासाठी आनंद देणारे ठरले आणि 2 बॉल बोर शेतीसाठी आता आनंद देणारी ठरले. शेवटचा अंतिम बॉल या षटकामधील. पुन्हा एकदा बॅटची कड लागली गेली आहे आणि आतिश बांडे नावाचा वादळ आता थांबलाय आणि नमवलं गेलं. आतिश बांडे बॅक टू पवेलियन. आतिश भांडे नावाचं बादल आता शांत झाला, नाही तर नवीन बॅटर रवी डिंगोरे, मामा बांजेची जोडी इथे पाहायला गेलं तर रवी डिंगोरे आता पाहायला मिळेल. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये जबाबदारी रवीवरती असेल. परिस्थितीनुसारचं क्रिकेट सातत्याने गोटेकर संघाच्या माध्यमातून खेळलं जातं. ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल ना त्या ठिकाणी प्रत्येक खेळाडूने स्वतःला गोटेकर गाभासाठी सिद्ध केलं. या मॅच मध्ये आता रवी आणि जयंत या 2 खेळाडूंवरती जबाबदारी आहे. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि गोटेकर टीम आता किती दाबा बनवणार पाहायचा आहे, कारण धावसंख्येचा विचार केला तर 34 झाले. 3 षटकांचा खेळ आता समाप्त झाला आणि शेवटच्या महत्वाच्या निर्णायक आणि टार्गेट सेट करणाऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल शहापूरचा आणखीन एक नामवंत खेळाडू बाली भागरे गोलंदाजी मार्क वरती. 6 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. विवर्स वाढलेले आहेत ऑनलाईनच्या माध्यमातून. अगदी आतापर्यंत पाहिलं गेलं तर 3 डिजिट मध्ये आकडा होता, आता 4 डिजिट मध्ये आकडा पोहोचलाय.
अगदी हजारोच्या संख्येने प्रेक्षक वर्ग आता पोहोचला योगेश टेनिस क्रिकेट.in माध्यमातून आणि मैदानावरती सुद्धा आता प्रेक्षकांची संख्या वाढली आहे. कदाचित थोड्या वेळामध्ये मैदानावरती जागा राहील की नाही शंका आहे, कारण खूप मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये 34 धावा झालेत, 4 गडी बाद झालेत आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सूरज स्मृती कळमगाव टीम साठी बाली भाकरे गोलंदाजी मार्क होते. सूरज स्मृती बोरशेते टीम साठी बाली भाकरे गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेटने समोर जयंत आहेत बॅटिंग साठी. लॉफ्ट केलाय पुन्हा एकदा, क्षेत्ररक्षक वाट पाहतील आणि हो 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 गुड जजमेंट आणि 2 धाबा. चांगली फेकी पाहायला मिळाली, कदाचित वाटलं होतं बॉल निघून जाईल की काय, पण त्यानंतर क्षेत्ररक्षकाने चांगल्या पद्धतीने बॉलला अडवलं गेलं. त्यानंतर आपण पाहिलं 2 धाबा मिळालेत आणि 2 धाब्याने 36 धाबांवरती धावफलक पोहोचला. 36 झालेत. येस, चेक करूयात पुन्हा एकदा थर्ड अंपायरने ते रिव्ह्यू घेतलेला आहे. आपण पाहूयात डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. निर्णय काय येतोय आपण पाहूयात. महत्वाचा निर्णय असेल. इथून क्लोज आहे. डिसिजन पेंडिंग डिसिजन इथे चेक केला जात आहे योगेश टेनिस क्रिकेट.in माध्यमातून. महत्वाचा निर्णय येस, काय सांगू. येस, इथे आयोजन कमिटीचा अर्थातच थर्ड अंपायरच्या माध्यमातून हा निर्णय सेफ जितक्या दाबा धावून घेतलेला आहे तितक्या दाबाचा आयोजन कमिटीच्या माध्यमातून आणि थर्ड अंपायरच्या माध्यमातून निर्णय पोहोचला. 2 धाबा. येस, 2 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चला 2 धाबांनी सामना पण पुढे चालू करूयात. 36 धाबा धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतील. 36 धाबा धावफलकावरती 2 धाबा आलेल्या आहेत. पहिल्या बॉलवरती चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला जयंतच्या माध्यमातून. फुल टॉस समोरच्या बाजूला अर्जुन बांगर डाऊन दी बॉल आहेत. अर्जुन बांगरच्या डोक्यावरून बॉल अगदी कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा जयंतच्या बॅटमधून हा दर्जेदार आसमानी आकाशाला गवसणी घालणारा सिक्सर. माध्यमातून कारण फुल टॉस बॉल आणि जयंत सोडणार नाहीये आणि जयंतने सोडलेलं सुद्धा नाहीये, कारण षटकार मारलाय मैदानाच्या आतमध्ये. 6 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 42 धाबा. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. पुन्हा चांगला स्ट्रोक समोरच्या बाजूला सुमित बॉलच्या खाली. सुमितने अप्रतिम कॅच पकडला गेला. क्षेत्ररक्षकाची मिळाली मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजाला 7, मैदानाच्या आतमध्ये फलंदाज जयंत झालाय बाद. जयंत बॅक टू पवेलियन. नवीन बॅटर मनीष लहाने मैदानाच्या आतमध्ये. क्षमता आहे या खेळाडूकडे. अनेक वेळा या खेळाडूने बॅटिंगच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध केलाय. आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा संघासाठी महत्वाचा खेळ करावा लागेल. बोरशेती टीम साठी कमबॅक झाला. विकेट मिळाली. जयंत नाबाचं वादळ अगदी सेट होतं. जयंत नाबाचं वादळ आता मैदानाच्या बाहेर पोहोचलंय. 42 झालेत. 5 गडी बाद झालेत. 3 बॉलचा खेळ बाकी आहे.
हो हो सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. रवी इंटरेस्टेड आहेत नॉन स्ट्रायकर यांच्या बॅटर आणि आता पाहिलं तर इथे मनीष लहानेला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धावबाची विकेट सॅक्रिफाईस करावी लागली रवीसाठी आणि आणखीन एक धक्का बसलाय तो म्हणजे गोटेकर बी संघ. बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी अर्धदोचा संघाचा संघनायक आदिनाथ मडके बॅटिंगसाठी पाहायला मिळेल. टोटल धाबा झालेत आहेत गोटेकर बी संघाच्या 42 धाबा. 6 गडी बाद झाले. जवळपास अर्धा संघ आता तंबूच्या आश्रयाला पोहोचला आणि रवी डिंगोरी आता स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. 8 धाबा बालीच्या माध्यमातून खर्च केले. 4 बॉलचा सामना समाप्त झालाय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे महत्वाचे 2 बॉल आहेत. टार्गेट सेट करणारे 10 बॉल्स या मॅच मधील पाहायला मिळतील. सेकंड लास्ट बॉल गोलंदाजी मार्क वरती बाल या शेवट कसा होतोय पायसा या सिंगाचा. रवी डिंगोरे स्ट्रायकर एंडला. हो पायावरती टाकलाय. हळूच खेळलाय. ग्लान्स केलाय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक दुसऱ्या धाबेचा कॉल आहे. थोडस फंबल झाला आणि त्यानंतर जर पाहिलं 2 धाबा कंप्लीट झाल्या. 2 धाबा कंप्लीट झाले तर 2 धाबेने धावफलक जाऊन पोहोचलाय अगदी 44 धाबांवरती. कॅमेरामध्ये लेन्स आणि क्रिकेटमध्ये सेन्स महत्वाचा आहे. इथे सेन्स पाहायला मिळालेलं नाहीये. खेळाडूचं प्रेझेन्स ऑफ माइंड खराब राहिलं कारण फेकी जर आपण पाहिली तर चांगली होती पण यष्टी रक्षण करणाऱ्या खेळाडूचं थोडंसं लक्ष विचलित झालं आणि त्यानंतर जर पाहिलं तर रवी आणि आदिनाथ मध्ये चांगली भागीदारी झाली. 2 धाबांची पार्टनरशिप झाली. 2 धाबांचा कॉल चांगला झाला आणि 2 धाबा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाल्या. 44 शेवटचा बॉल महत्वाचा बॉल. या बॉल वरती रवी काय करणार गोटेकर टीम साठी पाहायचं आहे. हो खोदून काढलाय. यॉर्कर बॉलचा प्रयत्न केलाय. रोशन बॉलच्या पाठीमागे धावतोय. फंबल झालाय. 2 धाबा कंप्लीट झाल्या. 3ऱ्या धाबेचा प्रयत्न होईल का नाही होणार आणि इथे पाहिलं गेलं तर 2च कंप्लीट झालेत आणि 2 धाबेने धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 46 बनवायचे आहेत. गोटेकर बी संघाने 46 बनवलेले आहेत आणि सूरज स्मृती बोरशेती संघाला बनवायचे आहेत 47 धाबा. आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण करणार आहोत पुढील अर्थातच दुसऱ्या फेरीचे ड्रॉ. त्यामुळे विनंती असेल विकी स्पोर्ट्स आडगाव टीम कॅप्टन आपण या. त्यानंतर सकाळच्या सत्रामधील विजेता संघ कृष्णा बॉईज वापे टीम आपल्याला विनंती असेल आपण सुद्धा लगेच यायचं प्लीज. आणि या दोन्ही संघाच्या दरम्यानचे दोन्ही 12वे खेळाडू रिप्रेझेंटेटिव्ह. त्यामुळे एक चिठ्ठी असेल विजयी संघ आणि 2 संघाची चिठ्ठी मैदानाच्या आतमध्ये कृष्णा बॉईज वापे आणि दुसऱ्या बाजूला विकी स्पोर्ट्स आडगाव. एजंट कमिटी उपस्थित आहे. अगदी पाहिलं गेलं तर विकी स्पोर्ट्स आडगाव संघाचा कॅप्टन उपस्थित होईल. कृष्णा बॉईज वापे संघाचा कॅप्टन उपस्थित असेल तर प्लीज या लगेच ड्रॉ करूयात आपण प्लीज. ऐकूया सुमधुर संगीत डीजे मास्टर यांच्या माध्यमातून इनिंग ब्रेक मध्ये. पहिली चिठ्ठी निघेल तो संघ पुढल्या फेरीमध्ये पोहोचेल आणि ज्या 2 संघांची चिठ्ठी मैदानाच्या आतमध्ये अर्थातच राहील त्या संघाच्या दरम्यान दुसऱ्या फेरीची पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये खेळवली जाईल. चला कृष्णा बॉईज वापे संघाचे कॅप्टन्स येस चला ड्रॉ करूयात. अगदी समीर वेकंडे यांची कन्या आहे तिथे तिच्या शुभ हस्ते इथे ड्रॉ केला जातोय. पहिलं नशीब कोणाच्या बाजूने आहे विकी स्पोर्ट्स आडगाव संघ पुढल्या फेरीमध्ये. आणि त्यानंतर जर पाहिलं तर विजयी संघ विरुद्ध मॅच असेल ती म्हणजेच कृष्णा बॉईज वाफे या 2 संघाच्या दरम्यानची मॅच क्रमांक 1 दुसऱ्या फेरीची मैदानाच्या आतमध्ये असेल. चला मॅच सुरू करूयात लगेच. मैदानाच्या आतमध्ये मॅच आपण पाहूयात. 47 धाबांचा पाठलाग करायचा आहे. बोरशेती टीम आपली सलामीची जोडी कोण येणार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायचं आहे कारण या मैदानावरचा इतिहास राहिलाय. 47 धाबा चेस आतापर्यंत झालेला नाही. या मॅच वरती या चेस धाबा केल्या जाणार का? या मॅच वरती आता या मैदानावरती इतिहास लिहिला जाणार का? आम्ही इतिहास लिहायला नाही, आम्ही इतिहास वाचायला नाही, आम्ही इतिहास लिहायला आलो. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये सांगतात. याचबरोबर विकी वेकंडे साहेब आणि त्याचबरोबर प्रवीण शेलार साहेब या दोघांचाही शुभागमन झालेला आहे या व्यासपीठावरती.
आपल्या दोघांचंही हृदयाच्या अंतकरणातून स्वर्गीय अण्णाबाबा स्मृती चषकामध्ये मनपूर्वक स्वागत असेल. चला सलामीची जोडी प्लीज या लगेच. सामना आपण सुरू करूयात. सूरज स्मृती बोरशेती संघाला बनवायच्या आहे धाबा तब्बल 47 आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवरती कोणता गोलंदाज वापरला जाणार. येस इथे कॅश प्राइज झालंय. येस विकी वेखंडे आणि त्याचबरोबर परेश वेखंडे साहेबांच्या माध्यमातून स्पर्धेच्या सुरुवातीलाच बाली बागरे आणि अर्जुन बांगरच्या सलग 3 बॉल 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज झालाय. तब्बल 1000 रुपयांचा कॅश प्राइज म्हणजे सलग 3 बॉल 3 सिक्सरांची व्हॅल्यू झाली आता 2000 रुपये. त्याचबरोबर बाली बागरे आणि अर्जुन बांगर प्रत्येक षटकारासाठी येस बोरशेतीच्या संपूर्ण टीमसाठी सागर भोई साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयांचा कॅश प्राइज प्रत्येकी षटकारासाठी. इथे 47 धाबा बनवायच्या आहेत. 24 बॉल आणि 47 धाबा. स्ट्रायकर एंडला अर्जुन बांगर आणि नॉन स्ट्रायकर एंडला बाली बागरे. कॅल्क्युलेटिव्ह खेळाचा बादशाह खेळाडू बाली बागरे नॉन स्ट्रायकर एंडला आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मधील एक चमत्कारिक गोलंदाज. जेव्हा जेव्हा संघाला गरज असते तेव्हा तेव्हा विकेट घेणारा एक विकेट टेकर गोलंदाज अतिश बांडे गोलंदाजी मार्क वरती पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पंचांचा ग्रीन सिग्नल सेकंड इनिंगला होती सुरुवात. पहिला बॉल राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. हो 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 स्विंग अँड मिस सुरुवात चांगली झाली गोटेकर बी संघासाठी. अर्जुनला थांबवलंय अतिश बांडेच्या माध्यमातून. विकेट टेकर गोलंदाज आहे आणि पहिल्या बॉल वरती आपण पाहिलं तर टप्पा थोडासा शरीरापासून दूर ठेवलाय. चर्चा होतीये मैदानाच्या आतमध्ये. जे प्लॅनिंग मैदानाच्या बाहेर केले ना त्याचं एक्झिक्युशन मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ करत असताना पाहायला मिळतात. चांगली मॅच आहे. क्वालिटी क्रिकेट आहे. स्टँडर्ड क्रिकेट आहे आणि स्टँडर्ड क्रिकेटमध्ये दर्जा क्रिकेटचा चांगला आहे. इथे गॅप शॉट सिलेक्शन आहे. बॉल निघून चाललाय डीप फाईन लेगला दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. सर्वांना वेड लावणारा हा क्रिकेटचा खेळ आहे. आज या क्रिकेटच्या नगरीमध्ये भरपूर सारे प्रेक्षक वर्ग उपस्थित झालेत. अर्जुन बांगरने चौकार मारलाय. आतिश बांडेने पहिला डॉट टाकला होता. पुन्हा एकदा आतिश सज्ज आहेत गोलंदाजी मार्क वरती. हो पुन्हा एकदा बॉलला दिशा दिली है. लाइन से भटकेंगे तोड़ो पड़ेंगे मैदान के अंदर फटके. लाजवाब स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स मॅक्झिमम सिक्सर. खरा बॉल आणि खरा बॉलचा चांगला वापर बॅटरच्या माध्यमातून. आतिशने थोडीशी लाईन चेंज केली आणि अर्जुनने बॉलला रीड केलं. अर्जुनने बॉलला ओळखलं त्यानंतर बॉलला शॉर्ट सिलेक्शन केलं. 10 धाबा धावफलकावरती. आता फिल्डिंग मध्ये काही बदल पाहायला मिळतील का गोटेकर टीमच्या माध्यमातून. एक चांगला संघ आहे. अगदीच प्रत्येक चाली रचण्यामध्ये माहीर दोन्ही संघ आहेत. त्यामुळे ही मॅच आहे ती चांगली रंगताना पाहायला मिळेल. प्रेक्षकांसाठी पैसा बसूल मॅच असेल. प्रेक्षकांसाठी रविवारच्या दिवसामध्ये एक आनंद देणारा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि मैदानाच्या आतमध्ये 10 धाबा धावफलकावरती आहेत. 21 बॉल आणि 37. हो 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 इथे पहा चाल रचली गेली आहे. विकेट टेकर गोलंदाज मी काय आहे याचं उत्तर दिलं गेलं. अर्जुन नावाचं वादळ अगदी लवकर बाद केलं. अगदी बोरशेती संघाला पहिला मोठा धक्का बसला अर्जुनच्या रूपामध्ये. की महत्वाची विकेट बाद झाली आणि आता मैदानाच्या आतमध्ये भावेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलाय.
बोरशेती संघासाठी आतिशने संघाला महत्वाची विकेट मिळवून दिली आहे. विकेट टेकर गोलंदाजाने विकेट मैदानाच्या आतमध्ये घेतली आहे. येस, सलग 3 बॉल 3 चौकारासाठी सुद्धा विकी बेकंडे साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयांचा कॅश प्राइज. मॅचला सुरुवात झाली आणि कॅश प्राइजला सुद्धा सुरुवात झाली. ना एटीएम ना गुगल पे ना फोन पे, कॅश 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 आणि इथे कॅशलेसचा वापर होणार. इथे 4 बॉल आणि 10 धावा झालेत. पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळाली आणि नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे भावेश साठी आता चाली रचल्या गेल्यात अतिशय माध्यमातून, कारण 4 बॉल मध्ये अर्जुन बांगरने 10 धावा बनवल्या गेल्या होत्या. आतिशने एक चांगला बॉल टाकला, एक चांगला बॉल आणि चांगल्या बॉलवरती अर्जुन नाबादची विकेट मैदानाच्या बाहेर पाठवली आहे. नवीन बॅटर भावेश साठी आता पुन्हा एकदा चाल रचली आहे. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक लावलाय, ड्राइव्ह केलाय समोरच्या बाजूला. आतिश आणि इथे पाहिलं गेलं तर आदिनाथ कडून चूक झाली आहे. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. सरळ हाताने बॉल निघून चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो चौकार. चूक झाली आहे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. अगदी हाताला 440 व्होल्टचा झटका देऊन बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पोहोचलाय. अगदी पाहिला गेलं 14 धाबा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर पुन्हा एकदा चाली रचल्या जात आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा चर्चा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि पुन्हा एकदा चाली रचण्याचं काम आतिश भांडे गोलंदाजी मार्क वरती करेल का? भावेशने पहिल्या बॉलवरती अगदी सरळ हाताने फटका स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका खेळला आणि 4 धाबा मिळालेत संघासाठी. 14 झालेत. इकडे बाद झालाय. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. शेवटचं षटक आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं P1चं षटक. हो 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 हो, लाजवाब स्ट्रोक, लाजवाब आपण बॉल पाहिला तर अगदी आतिश बांडेचा वाईड यॉर्करचा प्रयत्न झाला. वाईड यॉर्करच्या प्रयत्नामध्ये डॉट बॉलची सांगता झाल्याने 1 षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 1 गडी बाद 14 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली. पुन्हा एकदा आता गोलंदाजी मार्क वरती कोणाला बोलवलं जाणार? भरपूर सारे ऑप्शन्स आहेत गोटेकर बीच संघामध्ये. या ऑप्शन्स मधला कोणता पर्याय, कोणता खेळाडू निवडला जातोय? कॅप्टन कुल, मास्टर माइंड कॅप्टन रोहन शेळकेच्या माध्यमातून. अगदी अति मडकेला निवडलं गेलं. KDPL मध्ये काय गोलंदाजी या केली या खेळाडूने, ग्रामीण बिग बॅश मध्ये काय गोलंदाजी केली या खेळाडूने आणि आता पुन्हा एकदा स्वर्गीय अण्णाबाबा स्मृती चषकामध्ये क्रमांक 2च्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक चांगल्या स्पर्धेमध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक हातात असताना आपण आधीला सातत्याने पाहतोय. पण या मॅच मध्ये खरं तर गोटेकर संघाने एक वेगळी चाल रचली होती. आतिश बांडेला खरं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणलं आणि आदी मडकेला मागे ठेवलं आणि पुन्हा एकदा आदी मडके नावाचं बादल गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं ऑन साइडला 3 आहेत. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेटला गणेश निंगोरे, समोरच्या बाजूला आतिश बांडे आणि अगदी लॉंग ऑफला आपण पाहिलं गेलं तर प्रीतम जोशी आणि समोर आपण पाहिलं एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतोय मनीष लहाने. 5 क्षेत्ररक्षक आपण 30 सर्कलच्या बाहेर. समोर आपण आधी गोलंदाजी मार्क वरती पहिला बॉल बाली बागरे ऑन दी स्ट्राईक. हो, पुन्हा एकदा बॉलला दिशा दिली आहे. बॉल निघून चाललाय अगदी ग्राउंडला चाटून पुसून डीप फाईन लेगच्या दिशेला येतोय. हा आणखीन एक लाजवाब चौकार. थँक्यू बाली बागरे. धाबांचं अकाउंट, धाबांचं रणमशीन आहे बोरशेती गाभासाठी. धाबा भरपूर सारे या हंगामध्ये बनवलेल्या आहेत बाली बागरेच्या माध्यमातून. मग TDPL ची स्पर्धा असो किंवा धर्मवीर चषक असो, या स्पर्धेच्या बॅटिंगचा जलवा राहिलाय. पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सुरुवातीलाच पहिल्या बॉलवरती चौकार मारलाय बाली बागरेच्या माध्यमातून. चांगलं बॅटल रंगणार आहे या मॅच मध्ये, कारण दोन्हीही चांगले खेळाडू आहेत. आदिनाथ मडके ही खरं तर हार लवकर मानणार नाहीये आणि बाली बागरे हा सुद्धा लढवय्या खेळाडू आहे, जिगरबाज खेळाडू. बॅटिंग साठी सुद्धा जिगरबाज खेळाडू आणि गोलंदाजीसाठी सुद्धा जिगरबाज खेळाडू आहे आदिनाथ मडके. पहिला बॉल, हो 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 हो, एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर वापरणारा एक्स्ट्रा ऑर्डिनरी षटकार.
पुन्हा एकदा आता पाहिलं गेलं तर दबाव वाढलाय गोटेगर बी संघाचा. कारण बाली बागरेने पहिल्या बॉलवरती चौकार मारला आणि दुसऱ्या बॉलवरती क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा फटका, बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला आणि या षटकारानंतर धावसंख्येवरती बदल पोहोचला, तो म्हणजे 24 धाबा, लॉस ऑफ 1 विकेट 24 रन्स. हो पुन्हा एकदा इथे चांगला बॉल, बाउन्सर बॉलचा मारा, बाउन्सर अगदी अकुटप्पाचा बॉल टाकला गेला. जयंतनं फेकी केली होती नॉन स्ट्रायकर एंडला, बॅकअप साठी खेळाडू होता. आपण तिथे पाहिलं तर इथे एक चांगला बॉल, इथे टीट फॉर टॅट, जशाच तसं उत्तर देणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये. अगदी बालीसाठी आपण पाहिलं तर विचार करायला भाग पाडणारा हा बॉल, बालीला अगदी प्रश्न उंद उत्तर विचारणारा हा बॉल. अगदी सिंगल मिळाल्याने सिंगल नंतर जर आपण पाहिलं धावफलक जाऊन पोहोचलाय, तो म्हणजे 25 धाबा धावफलकावरती बनवायच्या आहेत. अजून ही 15 बॉल मध्ये सूरज स्मृती बोरशेती संघाला 22 धाबांची गरज. 2 बॉल 2 षटकारासाठी सुद्धा विकी वेकंडे साहेबांच्या माध्यमातून बाली बागरेसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज झालं. 15 बॉल आणि 22 धाबांची गरज. सामना अगदी दोन्ही संघाच्या बाजूने. फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर नाहीये, मिस टाइम फटका आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतायत. ओमकार आहे तिथे. ओमकारनं वेट अँड वॉचचं क्रिकेट पाहिलं. ओमकारने बॉलची वाट पाहिली आणि संघाच्या खात्यामध्ये 2 धाबा ऍड झाल्यात आणि 2 धाबेने धावफलक जाऊन पोहोचलाय, तो म्हणजेच 27 धाबा. 22च्या फटक्यामध्ये दम नव्हता. 22च्या फटक्यामध्ये आपण पाहिलं तर टायमिंग चांगलं नव्हतं, उंची जास्त गाठली होती, नो मार्क्स मध्ये बॉल आदळला होता. पुन्हा एकदा पायावरती बॉल टाकलाय, पंचाकडे प्रश्न निर्माण केलाय, पंचाकडे लाऊड अपील केली गेली होती, स्ट्रॉंग अपील. गणेश डिंगोरे बॉल पर्यंत पोहोचला आणि 2 धाबा मैदानाच्या आतमध्ये धाबा बनवल्या गेल्यात. तर माणसाच्या आयुष्यामध्ये पैसा साठवायचा असेल तर तुम्हाला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आणि क्रिकेटमध्ये तुमच्याकडे रन इन्वेस्टमेंट प्लान महत्वाचा है. फोन पे लोन और लोन पे फोन मिल सकता है, लेकिन रन्स लोन पे नहीं मिल सकते. रन्स तुम्हाला बॅट मधूनच बनवावे लागतील या मॅच मध्ये. प्रेक्षक सुद्धा मैदानामध्ये अगदी शांत झालाय, कारण त्यांना माहिती आहे एखादी टाचणी पडावी आणि टक्क असा जाबाज याबा आणि तसा सामना मैदानाच्या आतमध्ये रोमांचक स्थितीमध्ये सामना, दोलमन स्थितीमध्ये सामना. स्ट्रोक चांगला खेळलाय, अलॉंग द कार्पेट लॉंगाचं क्षेत्र निवडलंय. आतिश बॉलच्या पाठीमागे आहेत. गुड फिल्डिंग बाय आतिश. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होता. त्यानंतर जर पाहिलं तर बॉलला पाहिलंय आणि बाले बागरेचा कॉल. त्यानंतर बाविशने नकार दिलाय आणि षटकाची समाप्ती झाली. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त. 1 गडी बाद 30 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे. सामना जिंकण्यासाठी सूरज स्मृती बोरशेती संघाला 12 बॉल आणि 17 धाबांची गरज. ऐकूया सुमधुर संगीत डीजे मास्टर यांच्या माध्यमातून. थँक्यू. आता कोणता पर्याय वापरला गेलाय गोटेगर बी संघाच्या माध्यमातून. संघामध्ये भरपूर सारे गोलंदाज आहेत. ओमकार आहे, त्यानंतर मनीषा आहे, त्यानंतर प्रीतम आहे. त्यामधला एक चांगला पर्याय प्रीतम जोशी आपल्याला पाहायला मिळतोय. एनपी स्पोर्ट्सला खरं तर शहापूर व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि सातत्याने गोटेगर बी संघासाठी प्रीतम जोशी गोलंदाजी करत आला. डावखुरी हाताचा एक चांगला गोलंदाज आहे, ज्याच्याकडे बोटांमध्ये जाजू आहे, ज्याच्या बोटामध्ये आपण पाहिलं तर कला आहे, तो गोलंदाज प्रीतम जोशी. या वर्षीच्या हंगामामध्ये तुफान फॉर्म मध्ये खूप चांगली गोलंदाजी करण्यासाठी या खेळाडूला ओळखला जातं. स्ट्रायकर एंडला भावेश. 30 धाबा झालेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 बॉल 17 धाबा बनवायच्या आहेत आणि स्ट्रायकर एंडला विचार केला तर भावेशचा विचार केला तर 5 बॉल 9 धाबांवरती बॅटिंग करतोय. बालीचा विचार केला तर जवळपास 3 बॉल 11 म्हणजे सरासरी जर आपण पाहिली तर जवळपास 350च्या स्ट्राईक रेटने बाली बागरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. विजय आणि पराभवाच्या मध्ये कोण उभा असेल तर बाली बागरे बोरशेती संघासाठी आणि गोलंदाजीसाठी अर्थातच गोटेकर टीम साठी प्रीतम जोशी विजय आणि पराभवाच्या मध्ये उभा.
12 बॉल 17 धाबांची गरज. चला मॅच लगेच सुरू करा विनंती असेल. टाइमर ऑन आहे त्यामुळे थोडंसं लक्ष द्या प्लीज. 12 बॉल 17 ची गरज. वॉट अ मॅच. का मॅच रंगली आहे. मॅच रोमांचक स्थितीमध्ये येऊन पोहोचली आहे. सामना अजूनही आपण पाहिलं तर दोन्ही संघांच्या बाजूने झुकलाय. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये विजयाची दावेदारी अजूनही सिद्ध करतायत. पहिला बॉल इथे पाहिलं. पहिला बॉल आखूड टप्पाचा बॅटर पासून दूर आणि पहिला बॉल डॉट. 11 बॉल अजूनही सामना जिंकण्यासाठी 17 धाबांची गरज. प्रीतम जोशीने पहिला डॉट बॉल आणि डॉट बॉल आपण पाहिलं तर अगदी संघाचा दबाव वाढत असताना पाहायला मिळत आहेत. हो पुन्हा एकदा आखूड टप्पाचा बॉल. हाही बॉल आपण पाहिलं तर शरीरापासून दूर. हाही बॉल पाहिलं तर आखूड टप्पाचा आणि सलगचे 2 डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. महागाईच्या काळात सस्त्याची कमाल आणि मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. हा महागाईचा काळ आहे आणि या महागाईच्या काळात जर डॉट बॉलची किंमत असेल ना तर सोन्याचा भाव या मॅच मध्ये येणार आहे. या डॉट बॉलला अगदी 12 बॉल 17 ची गरज असताना प्रीतम जोशीच्या माध्यमातून 2 निर्धाव बॉल 2 डॉट बॉल अगदी विजय आणि पराभवाच्या मध्ये अंतर ठरवणारे बॉल मैदानाच्या आतमध्ये ठरलेत. 12 बॉल 17 ची गरज. 10 बॉल 17 ची गरज. पुन्हा एकदा शॉट ऑन पूल केला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर बाहेर बाहेर. फलंदाजाने बॉलला केले हुक. फलंदाजाला आहे धावांची भूक. बॉलला पाठवले मैदानाच्या बाहेर. झापोक झपोक झापोक झपोक झापोक झपोक. षटकार. इथे टप्पा चेंज केला होता. टप्पा अगदी परफेक्ट ओळखला होता. टप्पा तलाकी कार्यक्रम करतो आणि केलाय बाबेशने प्रीतमचा. कारण एक चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये मारलाय. अगदी संघाचं अंतर कमी करणारा षटकार मैदानाच्या आतमध्ये. यस आणखीन एक चांगला बॉल. टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर दिलं गेलं आणि आणखीन एक कॅच प्राइज झालं सूरज स्मृती बोरशेती टीम साठी. श्लोक सूरज ठाकरे यांच्याकडून प्रत्येकी षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. 22 विषय डॉट बॉल. पहिले 3 आपण बॉल पाहिले तर 6 धाबा बनवल्या गेल्या. 4था बॉल डॉट टाकलाय प्रीतमच्या माध्यमातून. हो अलॉंग द कार्पेट ऑन साइडला पहिली धाव वेगाने घेतली. बॉल दूरवरती आहे. गणेश बॉलच्या पाठीमागे धावतोय. काय फिल्डिंग केली. व्हॉट अ फिल्डिंग. गुड फिल्डिंग. चांगले एफर्ट्स स्टँडर्ड क्वालिटी क्रिकेट आणि 2 धाबा 2 धाबेने 2 धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. भागीदारी झाली या मॅच मध्ये या 2 बॅटरच्या दरम्यान. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता गणेश काय वेगाने बॉल पर्यंत आलाय. अगदी सिंगल हँडेड बॉलला कॅच त्यानंतर कॅरी केले गेले आणि त्यानंतर स्ट्रायकर एंडला फेकी झाली आणि 2 धाबा कंप्लीट. बॅकअप साठी खेळाडू होता तर सामना 7 बॉल आणि 9 धाबांची गरज. महत्वपूर्ण बॉल आहे या मॅच मधील. जर हा डॉट बॉल राहिला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये मजा येणार आहे. कहाणी में ट्विस्ट होणार आहे आणि या बॉलवरती जर धाबा आल्या तर पुन्हा एकदा आपण पाहिलं गेलं तर संकटामध्ये कोण सापडणार आहे पाहायचं. प्रीतमने अगदी पाहिलं गेलं तर थोडंसं धावगतीमध्ये प्रॉब्लेम झाला. अडथळा आला आणि पंचांनी डेड बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये कळवला. 7 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 9 धाबांची गरज. वेळ कोणाची बदलणार. सामना कोण जिंकणार. इथे कट केलाय पॉइंटला. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी लाजवाब स्ट्रोक. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. कोणीही जिंकू द्यात. सामना कोणीही जिंकू द्यात. या संघाचा दोन्ही संघाचा फॅन फॉलोइंग खूप मोठा आहे. पाठीरागा खूप मोठा आहे. पाठीरागात जागा सोडणार नाहीये कारण 6 बॉल 5 धाबांची अजूनही या सामन्यामध्ये गरज आहे. सूरज स्मृती बोरशेती संघाला सामना जिंकण्यासाठी 6 बॉल 5 धाबांची गरज आणि शेवटच्या षटकामध्ये ओमकार परटोले गोलंदाजी मार्कवरती. 6 बॉल
6 बॉल 5 ची गरज. 6 बॉल 5 ची गरज सामना जिंकण्यासाठी. सहा बॉल 5 ची गरज. ओमकार गोलंदाजी मार्कवरती. समोर स्ट्रायकर एंडला एक विश्वासू खेळाडू बोरशेती संघासाठी बाली बागरे. संपूर्ण अशा या दोन्ही खेळाडूवरती दोन्ही संघांच्या अवलंबून असतील. बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी ओमकार, बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी बाली. पहिला बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कड घेतली आहे. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावला. अगदी डॉट बॉल नंतर पुन्हा एकदा मॅच रन बॉल इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 5 धाबांची गरज. सामना अगदी दोन्ही संघाच्या बाजूनही अजूनही 50-50% सामना झुकला. फटका फसला. मिस टाइम आहे. बाली बागरे नावाचं वादळ इथे थांबवलं जाईल का? यस, आणि बाली बागरे बाद झाला. निर्णायक क्षणी मोठी विकेट टीम गोटेगर बी संघासाठी. प्रेक्षक आणि प्रेक्षक हातातली कामं सोडून मॅच पाहण्यासाठी आला. काही जणांना घरी फसवून आलेत. कामाला जातो सांगून या मैदानावरती आलेत. कारण आता सामना 4 बॉल आणि 5 धाबांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोशन, संघाचा कॅप्टन आहे समोर. आणि पाठीमागून जर यष्टनच्या पाठीमागून आपण पाहिलं तर मास्टर माइंड कॅप्टन कुल रोहन शेळके. संपूर्ण सामना अगदी पुन्हा एकदा गोटेगर बी संघाच्या बाजूने झुकवताना पाहायला मिळतोय. 4 बॉल आणि 5 धाबांची गरज. व्हॉट अ मॅच. अगदी रोशन कॅल्क्युलेटिव्ह खेळणार की पुन्हा एकदा आक्रमण करणार पाहिजे. 4 बॉल 5 ची गरज या मॅच मध्ये. पंच पुन्हा एकदा डेड बॉलचा इशारा कळवतायत. ओमकार पुन्हा एकदा आपण पाहिलं गेलं तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. व्हॉट अ मॅच. लॉफ्ट केलाय. पहिली धाव वेगाने घेतली आहे. गणेश आहेत बॉलच्या पाठीमागे. चूक करणार नाहीयेत. आणि इथे भावेशने चूक केली आहे. गणेशची डायरेक्ट फेकी आली आहे आणि धोक्याची घंटा वाजली आहे. भावेशने इथे शरणागती पत्करली म्हणावं लागेल. भावेशने रणांगण सोडलं आणि इथे विकेट मिळाली आहे. 43 ला 3 बाद झालेत आणि 3 बॉल 4 धाबांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 4 धाबांची गरज. 3 बॉलचा खेळ बाकी आणि बॅटिंग साठी आलाय सुमित भागरे. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. सुमितकडे क्षमता आहे. सुमितकडे कॅलिबर आहे. गोलंदाजाचा विचार केला तर ओमकार पटोलेने अनेक वेळा कारनामा केलाय. बोरशेती अर्थात गोटेगर टीम साठी ओमकारच्या माध्यमातून भरपूर वेळा याचे मॅचेस जिंकून दिले. त्यामुळे या मॅच मध्ये ओमकार गोटेगर बी संघाचा पाठीचा कणा बनणार का? आणि समोर सुमित आहेत. 3 बॉल 4 ची गरज. स्ट्रायकर एंडला सुमित. हो आणखीन एक चांगला बॉल. इथेही पाहिलं तर पुन्हा एकदा डॉट बॉल. मॅच होती कुठे आणि आली कुठे? 6 बॉल अगदी पाहिलं गेलं तर गरज होती ती म्हणजेच 6 बॉल 5 ची गरज असताना सामना येऊन पोहोचलाय 4 बॉल आणि 2 बॉल आणि 4 धाबा. 2 बॉल 4 धाबा. सुमित ऑन दी स्ट्राइक. लॉफ्ट केलाय सर बॅटने. आधी आहेत. इथे गुड फिल्डिंग झाली. 2 धाबा झालेत. 2 धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. नशीब राहिलं गोटेगर बी संघाच्या बाजूने. आधीच्या पायाला बॉल लागला. आधीने क्रिकेटपेक्षा फुटबॉल जास्त खेळलं गेलं. आतिशच्या गोलपोस्ट मध्ये बॉल आला. आतिशने बॉलला अडवलं आणि त्यानंतर बॉलला फेकी केली. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे सूरज स्मृती बोरशेती संघाला 2 धाबा बनवावाच लागतील. प्रेक्षकांना जे होतं ते प्रेक्षकांना मिळालं. प्रेक्षकांनी ज्यासाठी वेळ वाया घालवला ते प्रेक्षकांचा वेळ वाया जाणार नाहीये. कारण 1 बॉल बनवायचा आहे सामना जिंकण्यासाठी. 2 धाबा. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना. पुन्हा असा सामना होणे नाही. असा सामना मैदानाच्या आतमध्ये. गोटेगर विपक्ष बोरशेती. पाहूयात पुन्हा एकदा पंच. व्हाईट बॉलचा इशारा. स्कोर लेबल.
ओमकारने चूक केली आहे. या क्षणी ही चूक महाग ठरणार आहे गोटेकर बी संघासाठी. ओमकारने खरं तर कुठेतरी माइंडशी खेळलं गेलं होतं. बॅटर कदाचित बॅट घालेल, कदाचित कड लागेल आणि कदाचित गोटेकर बी संघ जिंकेल. या सर्व काही गोष्टी आहेत, या गोष्टींवरती आता पाणी फिरलं गेलं. कारण एक बॉल आणि सामना जिंकण्यासाठी एका धाब्यांची गरज. एका धाब्याचं महत्व आता समजलं असेल, एका धाब्याचं महत्व आता समजलं असेल. जे जे संघ एका धाब्यासाठी मैदानाच्या आतमध्ये धावत नाहीत ना, त्या संघाला धाबांचं महत्व आता पाहायला मिळत. एक बॉल आणि एका धाब्यांची गरज. सुमित स्ट्रायकर एंडला आहे. सुमित स्ट्रायकर एंडला. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. वॉट अ मॅच, महत्वाची मॅच, महत्वाकांक्षा महत्वाची होती. दोन्ही संघांनी हार मानलेली नाहीये. त्यांना माहिती होतं हार तोपर्यंत मानायची नाहीये जोपर्यंत आपल्या फोटोला हार घातला जात नाहीये. एक बॉल आणि एका धाब्याची गरज. व्हॉट अ मॅच. शेवटचा बॉल, एका धाब्याची गरज. हो हो, सिंगल केली गेली आहे, सिंगल केली गेली आहे. सुमितने सामना जिंकून दिला बोरशेती संघासाठी. सूरज स्मृती बोरशेती संघ या मॅच मध्ये पोहोचलाय दुसऱ्या फेरीमध्ये. यस, विकी दादा वेकंडे यांच्याकडून बोरशेती संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. सामना बोरशेती संघाने जिंकलाय. क्रिकेटचा खेळ कोणीही जिंकू द्यात, सामना कोणीही जिंकू द्यात, प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. दोन्ही संघांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. खूप चांगली मॅच. यस, 3 षटकार मारलेले, अर्थातच बालीने 1 आणि अर्जुनने 1 आणि त्यानंतर भावेश. आपल्यासाठी सागर भोई साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयांचा कॅश प्राइज आहे. चला यानंतर आपण टॉस करूयात. कृष्णा बॉईज वापे टीम आणि सूरज स्मृती बोरशेती टीमला विनंती असेल आपण या टॉस साठी. येस, सूरज स्मृती बोरशेती टीम कॅप्टन या टॉस करूयात आपण. टॉस नंतर तुम्हाला थोडासा वेळ दिला जाईल. यानंतर कृष्णा बॉईज वापे टीम आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा आपण मॅन ऑफ द मॅच देऊयात. संपूर्ण मॅच समोर आपण पाहूया स्क्रीनवरती. येस, या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच येस, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच भावेश विसे. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे.